नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एओनएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही डेली आन्सर रायटिंगचं एक सिरीज आहे ती आम्ही लवकरात लवकर सुरू करणार आहे आणि त्या अनुषंगानंच काही बेसिक जे लेक्चर्स आहेत उत्तर लिखाणाच्या संदर्भातील ते बेसिक लेक्चर आम्ही पहिले घेऊन येतोय. त्यामधला आजचा दुसरा व्हिडिओ आहे, कारण ऑलरेडी एक व्हिडिओ मी तिथे टाकलेला आहे ज्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग काय असतं, जीएस पेपर 1 to 3 पेपर कसा येतो, जीएस पेपर 4 चा पेपर कसा येतो, वैकल्पिक विषयाचा पेपर कसा होतो हे आपण सखोलपणे त्याचं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर उत्तराची रचना कशी करावी या सगळ्या ज्या बेसिक बाबी आहेत उत्तर लिखाणाच्या संदर्भातल्या त्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तिथे ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघा आणि आज नंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ हा बघू शकता. तर या व्हिडिओमध्ये बघा, हा व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे तर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आयोगातर्फे जे स्पेसिमेन बुकलेट असतं ते इथं आपण डिस्कस करणार आहे की बेसिकली उत्तर पुस्तिका कशी असते, म्हणजे ज्या उत्तर पुस्तिकेवर तुम्हाला उत्तरं लिहायची असतात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि कोणत्या कोणत्या महत्वाच्या बाबी तुम्हाला तिथे दिल्या असतात, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथे डिस्कस करणार आहे. म्हणजे उत्तर पुस्तिकेचा नमुना जो आहे तो इथे त्याच्यावरूनच आपण सरळ सांगणार आहे. तर हे लक्षात ठेवा. एकंदरीत सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की तुम्हाला एक एक उत्तर पुस्तिका मिळते ज्याच्यावर तुम्हाला मुख्य परीक्षेचे उत्तर तिथे लिहावे लागतात आणि ही जी उत्तर पुस्तिका असते ही 60 पानांची असते. ठीक आहे, तर ही 60 पानांची एकच उत्तर पुस्तिका असते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या सप्लिमेंट्स वगैरे किंवा पुरवण्या वगैरे तिथे मिळत नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, ही जी एक बुकलेट आहे या एकाच बुकलेटमध्ये तुम्हाला 20च्या 20 प्रश्न सोडवावे लागतात आणि अशाच प्रकारची बुकलेट तुम्हाला वैकल्पिक विषयाला किंवा निबंधाला सुद्धा अशाच प्रकारची बुकलेट तिथे दिली जाते. आता सर्वात पहिला नियम काय असतो विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात पहिले मुख्य परीक्षेच्या सेंटरवर तुम्हाला किमान 1 ते 1.5 तास आधी जायचं आहे. तुम्हाला तिथे शांत व्हायचं आहे. शांत डोक्यानं तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंटर करायचं आहे आणि एक्झाम हॉलमध्ये एंटर केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय दिली जाते, उत्तर पुस्तिका तुमच्या हातात दिली जाते. जेव्हाही उत्तर पुस्तिका तुमच्या हातात दिली जाईल तर एकदम काही गडबडीत तिथे परीक्षेचे नाव, नंबर वगैरे रोल नंबर वगैरे टाकायला सुरुवात करू नका. तर पहिला नियम काय म्हणतो, पहिला नियम म्हणतो की जेव्हाही तुमच्या हातात उत्तर पुस्तिका दिली जाते तर तुम्ही काय केलं पाहिजे, पूर्ण उत्तर पुस्तिका एकदा तपासून घ्या की त्याचे जे काही स्टिचिंग आहे ते बरोबर शिवलेले आहेत की नाही शिवलेले आहे, कुठे उत्तर पुस्तिका उसवलेली तर नाही आहे किंवा मधातले काही पेजेस गहाळ तर नाही आहे किंवा प्रिंटिंग तर नाही झालेली आहे. अशा प्रकारची काही जर भानगड तुम्हाला दिसली तर त्या उत्तर पुस्तिकेला तुम्ही जो काही इन्व्हिजिलेटर असेल त्याला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की सर हा पार्ट याच्यामध्ये बरोबर नाही आलेला आहे म्हणून मला दुसरी चेंज करून द्या. जर तुमचं जे काही डाऊट आहे तो जेन्युइन असेल तर तुमची उत्तर पुस्तिका तिथे तुम्हाला बदलवून दुसरी नवीन वाली दिली जाईल. पण जर तुम्ही घाई गडबडीत जशी उत्तर पुस्तिका आली तसं तुम्ही जर रोल नंबर टाकला तर मग मधातले पेज गाळा राहू द्या किंवा गायब राहू द्या तरी तुम्हाला त्याच उत्तर पुस्तिकेमध्ये तुमचा पेपर सोडवणं बंधनकारक असेल. म्हणून पहिला नियम काय आहे तर उत्तर पुस्तिका तुम्हाला दिल्यानंतर पहिले पूर्ण उत्तर पुस्तिका तपासून घ्या की सगळ्या गोष्टी बरोबर आहेत की नाही आहेत. ठीक आहे, जर त्याच्यात काही गोष्टी गहाळ झालेल्या असतील तर तुम्ही इन्व्हिजिलेटर म्हणू शकता आणि तो तुम्हाला चेंज करून देईल. पण जर तुम्ही रोल नंबर टाकला आणि बेसिक गोष्टी टाकल्या तर मग तुम्हाला ती चेंज करून मिळणार नाही. तर पहिला नियम लक्षात ठेवा. दुसरा नियम, आता जेव्हा उत्तर पुस्तिका तुमच्या हातात आली, तुम्ही तपासून बघितल्यानंतर पहिले जे 2 पानं असतात उत्तर पुस्तिकेचे यावर तुम्हाला जेवढी माहिती विचारली आहे तेवढीच टाका. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती लिहू नका. आता कोणती माहिती विचारली आहे तर हा पृष्ठभाग आहे. याच्यामध्ये पहिलं तर तुम्हाला परीक्षेचे नाव विचारलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला जो विषय आहे तो इथे विचारला आहे, विषयाचा संकेतांक लिहायचा आहे, त्यानंतर दिनांक लिहायची आहे, मग तुम्हाला रोल नंबर, बैठक क्रमांक जो आहे तो तुम्हाला इथे सुवाच्य अक्षरात स्पष्टपणे खोडतोड न करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. हे लक्षात ठेवा. इथे तुम्ही काहीतरी म्हणजे सिली मिस्टेक करू नका. या म्हणजे चुकीला इथे माफीने अशा प्रकारचाच कार्यक्रम आहे म्हणून इथे काही मिस्टेक करू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि जेवढं विचारलं इथे स्वाक्षरी विचारले तेवढं स्वाक्षरी बस. तुम्हाला एवढेच कॉलम जे आहे म्हणजे 1 2 3 4 5 आणि हा इथे परीक्षेचे नाव बस, हे 6 कॉलम तुम्हाला भरायचे. याच्या व्यतिरिक्त काहीही माहिती तुम्हाला इथे भरायची नाही आहे. किंवा हे जे काही ब्लँक पेजेस आहे इथे काही करू नका, स्वतःचं नाव लिहू नका, नंबर लिहू नका, काही खून करू नका. जर तसं काही तुम्ही केलं तर तुम्हाला पेपरमधनं डिस्क्वालिफाय करण्यात येईल आणि तुम्ही डीबार होऊन जाल. म्हणून अशा काही चुका करू नका. इमानदारीनं पेपर द्या. जेवढं येतं तेवढं सोडवा. त्याच्याच आधारावर जर तुमचा योग्य अभ्यास असेल तर तुम्ही पोस्ट इझिली काढू शकता. तर पहिल्या पानावर जेवढी माहिती विचारली आहे तेवढीच लिहायची. इतरत्र काहीही तिथे टिक करू नका, काही नाव लिहू नका. आणि त्याच्यानंतर दुसरं पान, ठीक आहे, दुसरं पान ही काय, दुसऱ्या पानावरही तुम्हाला काहीही लिहायचं नाही. तिथे स्पष्टपणे नमूद केलं आहे आयोगानं, उमेदवाराने या पृष्ठावर काहीही लिहू नये. आणि जर काही लिहिलं,
जसं तुम्ही नाव, गाव, प्राणी, नंबर वगैरे काही टाकला, काही खून काढली, काही स्वाक्षरी केली, तर अशा प्रकारचं काहीही तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. हे गैरकृत्य समजण्यात येईल आणि तुमचं आन्सर शीट डिस्क्वालिफाय करण्यात येईल, म्हणजे चेक सुद्धा होणार नाही. आणि जर तसं आढळून आलं की याच्यामध्ये गैरप्रकार आढळून आला तर तुम्हाला या परीक्षेतून डिवारी करण्यात येईल आणि तुम्ही आयुष्यभरासाठी कधीही एमपीएससीची परीक्षा देऊ शकत नसाल. म्हणून हे लक्षात ठेवा, अशा काहीही मूर्खपणा या पेपरमध्ये करू नका. म्हणजे पहिल्या 2 पानामध्ये तुम्हाला कुठेही काही लिहायचं नाही, जेवढी माहिती विचारली आहे तेवढीच तुम्ही टाका. जसं मी तुम्हाला सांगितलं, परीक्षेचं नाव लिहायचं आहे, विषय कोणता आहे ते लिहायचं आहे, विषयाचा संकेतांक लिहायचा आहे, दिनांक लिहायचे, रोल नंबर आणि स्वाक्षरी मारायचे. बस एवढेच तुम्हाला पहिल्या पानावर करायचं. दुसऱ्या पानावर तर काही लिहायचं नाही. आणि नंतर बघा, नंतर सुद्धा तिसरं आणि चौथं जे पान आहे, त्या तिसरं आणि चौथं पान तुम्हाला रफ वर्कसाठी दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला काही कच्चे काम करायचे असेल तर इथे बघा इन्स्ट्रक्शनही दिल्या विद्यार्थी मित्रांनो आयोगाने. काय इन्स्ट्रक्शन दिल्या? उमेदवारांनी कच्चे काम, टिप्पण्या, हिशेब करण्याकरिता फक्त या पृष्ठावरील खालील जागेचाच वापर करावा. महत्वपूर्ण आहे. खालील जागेचा म्हणजे काय? मार्जिनच्या बाहेर लिहू नये. म्हणजे इथे तुम्हाला लिहायचं नाहीये, इथे तुम्हाला लिहायचं नाहीये आणि इथे देखील तुम्हाला लिहायचं नाहीये. मग तुम्हाला लिहायचं कुठे आहे? तर जेवढं मार्जिनच्या आतमधली स्पेस आहे इथेच तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही मार्जिनच्या बाहेर लिहिलं एखाद्या वेळेस चालेल, पण असं जर तुम्ही 3-4 प्रश्नामध्ये जर तसंच केलेलं आहे किंवा 3-4 पानावर जर तसंच केलं असेल तर तुमचे निगेटिव्ह मार्क जाऊ शकतात. आणि किती जातील हे त्या इव्हॅल्युएटरवर डिपेंड करेल. म्हणून असं समजू नका की उत्तर लिखाण आहे म्हणून आम्ही काही करू शकतो, आमच्या मनमर्जीनुसार आम्ही कुठेही लिहू शकतो, असं काही चालत नाही. याच्यामध्ये देखील निगेटिव्ह मार्क तुमचे जाऊ शकतात. आणि निगेटिव्ह मार्क म्हणजे काय? 1-2 नाही, सरसकट 5-10 असे मार्क. म्हणजे ते डिपेंड करेल. जर त्या इव्हॅल्युएटरचं डोकं खराब झालं तर मग सरळ तुमचे 5-10 मार्क तुमचे वजा करू शकतो, म्हणजे निगेटिव्ह मध्ये टाकू शकतो. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 1-1 मार्कांनी सिलेक्शन राहतं बरं. म्हणून अशा भानगडीत पडू नका, अशा सिली मिस्टेक्स करू नका. मला तरी वाटतं जर तुम्ही सिरियस एस्पिरंट असाल, तुम्ही मुख्य परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ऑलरेडी एक टप्पा गाठलेला आहे. तुम्ही पूर्व परीक्षा तिथे सक्सेसफुली तिथे क्रॅक केलेली आहे, म्हणून तुम्ही दुसऱ्या टप्प्यावर आहात. म्हणून तुम्ही तुमची मॅच्युरिटी या पेपरमधून दिसू द्या, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि मार्जिनच्या आतमध्येच तुम्हाला लिहायचं आहे. दुसरा नियम काय आहे? सदर पृष्ठावर उमेदवारांचे नाव, काय काय नाही लिहायचं आहे तुम्हाला इथे. नाव लिहिता कामा नये, बैठक क्रमांक इत्यादी आक्षेपार्ह लिखाण करू नये. तिसरा मुद्दा बघा, प्रस्तुत पृष्ठाचा वापर प्रश्नांची उत्तरे नमूद करण्यासाठी करू नये. म्हणजे इथे तुम्हाला उत्तर लिहायचे नाही बरं, उत्तर तुम्हाला 5व्या पानापासून लिहायचे. ठीक आहे, पहिले 2 पानावर काहीच लिहायचं नाहीये. तिसरं आणि चौथं पान आहे रफ वर्कसाठी आणि 5व्या पानापासून तुम्हाला उत्तर लिहायचं. जर तुम्ही प्रश्न क्रमांक टाकून इथे उत्तर लिहायला सुरुवात केली तर हे उत्तर तुमचे चेक केल्या जाणार नाही. सदर पृष्ठावर प्रश्नाची उत्तरे नमूद केल्यास त्याचे मूल्यांकन केले जाणार नाही. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. या महत्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स आहेत बरं. ठीक आहे, बघा हे झाले हा तिसरा, चौथा आणि मग नंतर 5व्या पानापासून तुम्हाला लाइनिंग मध्ये तिथे पेजेस दिलेले आहे. इथून तुम्हाला काय करायचं आहे? इथून तुम्हाला उत्तर लिखाणाला सुरुवात करायची आहे. आणि उत्तर लिखाणाला सुरुवात करताना अगेन मी जो नियम तुम्हाला सांगितला तो काय? मार्जिनच्या बाहेर तुम्हाला लिहायचं नाही. म्हणजे या डबल लाईनच्या वरती लिहायचं नाही आहे, या इथेही नाही लिहायचं आहे, इथेही नाही लिहायचं आहे आणि इकडंही नाही लिहायचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, मार्जिनच्या बाहेर कुठेही लिहिता कामा नये. जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमचा एखादा शब्द केला तरी चालेल, पण तुम्ही सतत जर तसंच करत असाल तुमचे निगेटिव्ह मार्क तिथे मायनस करण्यात येऊ शकतात. आणि असं झालेलं आहे बरं. ऑलरेडी युपीएससी मध्ये असे भरपूर उदाहरणं आहेत, पण एमपीएससी मध्ये देखील आता तुम्हाला जे पहिल्यांदा परीक्षा झाली त्याच्यामधनं असं काही तुम्हाला उदाहरणं मिळतील. आता याच्यामध्ये बघा, जनरली तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकण्यासाठी बॉक्स दिलेला आहे. तर हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकायचा आहे. जसं उदाहरण घ्या की पहिला प्रश्न आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये उपप्रश्न अ आहे. तर सुवाच्य अक्षरात तुम्हाला कोणतीही खोडतोड न करता प्रश्न क्रमांक 1 त्याचा अ उपप्रश्न त्याचं उत्तर मग इथून लिहायला तुम्ही सुरुवात करा. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहायची आवश्यकता नाही आणि प्रश्न लिहिण्याच्या भानगडीत पडू नका, कारण ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे. मी परत सांगतोय, आपल्याला किती वेळ असतो विद्यार्थी मित्रांनो? 3 तास असतो. 3 तास म्हणजे किती मिनिटं? 180 मिनिटं. आणि या 180 मिनिटात किती प्रश्न लिहायचे? 20 प्रश्न लिहायचे आहेत. आणि या 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न 10 मार्काचे असतात. 10 प्रश्न 10 मार्कांचे असतात आणि उर्वरित 10 प्रश्न 15 मार्कांचे असतात. आता जो 10 मार्कांचा प्रश्न आहे त्याला तुम्हाला लिहायला 7.5 मिनिटाचा वेळ असतो आणि जो 15 मार्कांचा प्रश्न आहे त्याला लिहायला तुमच्याकडे 10.5 मिनिटांचा वेळ असतो. या दोन गोष्टी बेसिक कॅल्क्युलेशन आहे. आपण ऑलरेडी कालच्या व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आन्सर रायटिंगचा आपण डिस्कस केलेला आहे. तर 10 मार्काचा प्रश्न 7.5 मिनिटं, 15 मार्काचा प्रश्न 10.5 मिनिटं आणि याच्यामधले जवळपास 2-1 मिनिटं तुमचे प्रश्न वाचण्यात, प्रश्न समजण्यात तिथे चालले जातात. म्हणजे 10 मार्काच्या प्रश्नाला एक्झॅक्टली किती वेळ मिळतो? तर जवळपास 5 मिनिटं लिहायला बरं फक्त, आणि 15 मार्काच्या प्रश्नाला लिहायला जवळपास 7 मिनिटं. तर म्हणून हे लक्षात ठेवा
की एवढा कमी वेळ तुमच्याकडे आहे म्हणून प्रश्न वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. सरळ प्रश्न क्रमांक टाका आणि उपप्रश्न या बॉक्समध्ये टाका आणि उत्तर लिहायला सुरुवात करा. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विद्यार्थी मित्र काय करतात, तुम्हाला कोणता पेन वापरायचा हे लक्षात ठेवा. फक्त ब्लू आणि ब्लॅक या दोघां व्यतिरिक्त कोणताही पेन तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, पण रेड पेन, ग्रीन पेन असे काही पेननी तुम्ही उत्तरं लिहू नका. ठीक आहे, तर या फालतूच्या याच्यामध्ये पडायचं नाहीये. आणि काहीतरी डायग्राम वगैरे ड्रॉ करताना 4-5 पेन वापरायचे, मग काहीतरी त्याला एकदम रंगरंगोटी करायची, असं काही या भानगडीत पडू नका. कारण अगेन गणित बघा, वेळेचं 3 तास आहे. 3 तासात 20 प्रश्न लिहायचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुमच्याकडे 10 मार्काच्या 7.5, 15 मार्काच्या 10.5. फार कमी वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून त्या भानगडीत पडू नका. जर तुम्ही रंगरंगोटी करायला लागले, गेला तुमचा पेपर. म्हणजे काय, पूर्ण अटेम्प्ट होणार नाही, 20च्या 20 प्रश्न अटेम्प्ट होणार नाही. अशा चुका करू नका. हे ऑलरेडी आम्ही युपीएससी आणि एमपीएससी मध्ये भरपूर विद्यार्थी मागच्या वर्षी आम्ही बघितलं की ज्यांनी असा प्रकार केलेला आहे, म्हणून तुम्ही या भानगडीत पडू नका. आता प्रश्न क्रमांक 1 टाकला तर सपोज हा प्रश्न क्रमांक 1 तुमचा 1.5 पानावर गेला, म्हणजे पहिलं पान संपलं आणि दुसरं पान संपलं. सपोज आता हा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 1चा तो तुमचा इथपर्यंत संपला. आता जेव्हा इथपर्यंत जो प्रश्न संपतोय तर मग काय, तुम्हाला अशी आडवी रेघ ओढायची आहे. ठीक आहे, प्रश्न संपल्यानंतर तुम्हाला अशी आडवी रेघ ओढायची आहे आणि नंतर जो नवीन प्रश्न आहे तो तुम्हाला नवीन पृष्ठापासून सुरू करायचा आहे. हे लक्षात ठेवा. या आयोगाने प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे बरं, आणि याची इन्स्ट्रक्शन या पूर्ण बुकलेटच्या शेवटल्या पानावर असतं, जे आपण शेवटी बघणार आहोत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. अशा प्रकारची तुम्हाला लाईन ओढायची आहे जिथेही प्रश्न संपला तेव्हा, आणि जी उर्वरित ब्लँक जागा आहे त्याला तुम्हाला काट मारायची आहे. त्याला तुम्हाला काट मारायची आहे. आणि त्याच्यानंतर काट मारली शेवटपर्यंत, म्हणजे नेक्स्ट प्रश्नावर तुमचा नवीन प्रश्न येईल नेक्स्ट पृष्ठावर. तर मग इथे तुम्हाला लिहायचं आहे PTO. ठीक आहे, PTO म्हणजे मागे वळून बाबा. तर ते त्या इव्हॅल्युएटरला कळलं पाहिजे, तो पेपर चेक करणार त्याला कळलं पाहिजे की नाही बा यांनी काट मारली आहे, म्हणजे ही स्पेस ब्लँक नाही सोडली, याच्या मागे त्यांनी उत्तरं लिहिलेली आहेत. म्हणून हे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. जिथेही तुमचा जर 1.5 पानात उत्तर संपत असेल किंवा 1.5 पेक्षा जास्त पानात संपत असेल आणि थोडीशी जागा वाचली असेल तर स्पेस खाली सोडू नका. तुम्हाला ते तिथे काट मारायचं आहे. साईन वगैरे काही करायचं नाही, फक्त काट मारायचं आहे आणि खाली PTO लिहून पुढे तुम्ही प्रश्न सोडवा. ठीक आहे, म्हणजे आता नंतर आता प्रश्न क्रमांक 1 झाला. मग आता तुमचा दुसरा प्रश्न क्रमांक 1चा ब पार्ट. ठीक आहे, तर मग सरळ इथे प्रश्न क्रमांक 1 आणि सबसेक्शन बी. ठीक आहे, म्हणजे उपप्रश्न कोणता आहे, ब विचारले. हा, मग त्याचं उत्तर इथून नवीन पृष्ठापासून द्यायला सुरुवात करा. सेम प्रोसेस. 1.5 पानावर 2 पानावर संपला तर अतिउत्तम. 2.5 पानावर संपला तर जेवढा अर्धा पान उरलेला आहे तिथे काट मारा आणि PTO लिहून नवीन पृष्ठापासून नवीन प्रश्नाला सुरुवात करा. अशा प्रकारचं आयोगाने स्पेसिफिकली या बुकलेटचा शेवटी ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपल्याला तिथे दिलेल्या आहेत. कळलं का तुम्हाला? ठीक आहे, आणि अजून परत परत सांगतोय मी तुम्हाला, या मार्जिनच्या बाहेर लिहू नका. इथे नाही, इथे नाही, मार्जिनच्या बाहेर किंवा या वरती नाही, या डबल लाईनच्या वरती नाही. हे लक्षात ठेवा, मार्जिनच्या बाहेर लिहिता कामा नये. जर तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये चालतं, जर तुम्ही अशा 3-4 प्रश्नामध्ये केलं तर निगेटिव्ह मार्किंग तिथे जाऊ शकते. ठीक आहे, आता याच्यानंतर हे तर झालं बेसिक गोष्टी. आता आपण येऊया सर्वात शेवटल्या सेक्शन मध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे, तर उमेदवारांना ज्या सूचना आहेत त्या कोणत्या सूचना आहेत तर 1 बाय 1 आपण इथे वाचून घेऊया. तर मी इथे बऱ्याचशा सूचना तर मी तुम्हाला आता सांगितल्या, पण तरी आपण एकदा वाचून घेऊया, कारण हे वाचणं बंधनकारक असतं. जेव्हाही आन्सर बुकलेट तुमच्या हातात येते तिथे टवाळक्या करत बसू नका, निवांत बसा आणि पहिले उत्तर पुस्तिकेच्या मागील भागामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचना पहिले त्याचं अवलोकन करा. कधी कधी होऊ शकतं की एखादी सूचना नवीन टाकल्या जाऊ शकते. ठीक आहे, आणि आयोग काही करू शकतं, म्हणून त्याच्यासाठी देखील तयार राहा. पहिला काय आहे, उत्तर पुस्तिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम उत्तर पुस्तिकेची पाने व शिलाई बरोबर आहेत की नाही हे तपासा, आणि जर बरोबर नसेल तर मग काय करा, इन्व्हिजिलेटर कडून ती बदलवून घ्या. ठीक आहे, तर हा पहिला. पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे सगळं तुम्हाला पेपर सुरू होण्यापूर्वी करायचं आहे. ठीक आहे, पेपर सुरू झाला म्हणजे तुमचा वेळ 3 तासाचा वेळ सुरू झाला तर तेव्हा हे सगळं काही होणार नाही. उत्तर पत्रिका सदोष असल्यास, सदोष म्हणजे त्याच्यात काही त्रुटी असल्यास ती पेपर सुरू होण्यापूर्वी रद्द करून दुसरी उत्तर पुस्तिका घ्यावी. पहिला मुद्दा कळला, ऑलरेडी सांगितलेला. दुसरा मुद्दा काय, उत्तर पुस्तिकेमध्ये उत्तरे लिहिण्यासाठी असलेल्या अथवा इतर कारणांसाठी दिलेल्या पृष्ठांपैकी कोणतेही पृष्ठ अथवा पृष्ठाचा भाग फाडू नका अथवा त्यास अधिक पृष्ठे जोडू नका, किंवा उत्तर पुस्तिका कमी पृष्ठांची किंवा खराब झालेली असेल तर सदर बाब पेपर सुरू होण्यापूर्वी संबंधिताच्या निदर्शनास आणावी. फार महत्वपूर्ण आहे, तुम्हाला हे सगळं पेपर सुरू होण्यापूर्वी करायचं आहे बरं. त्यानंतर तिसरं इन्स्ट्रक्शन कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर विविध ठिकाणी स्वतःचा बैठक क्रमांक व इतर आवश्यक तपशील नमूद करावा. मी आता ऑलरेडी तुम्हाला 6 बाबी सांगितल्या,
ज्या तुम्हाला पहिल्या पानावर भरायच्या आहेत त्या विहित ठिकाणा व्यतिरिक्त इतरत्र कुठेही स्वतःचा बैठक क्रमांक अथवा अन्य कोणतेही तपशील लिहू नये. नाव, गाव, प्राणी काही करायचं नाही, साईन मारायची नाही, चिन्ह, खून काही तुम्हाला करायचं नाही. त्यानंतर उत्तर पुस्तिकेचे मुखपृष्ठे 1 व 2 खराब होऊ नयेत, म्हणजे काही तिथे करायचं नाहीये, अथवा त्यावर विहित ठिकाणा व्यतिरिक्त अन्यत्र कोणत्याही प्रकारचे लिखाण करू नये. त्यानंतर 5वा मुद्दा कोणता आहे? उत्तर पुस्तिकेमध्ये प्रश्नांच्या वास्तविक उत्तराव्यतिरिक्त कोठेही नाव, बैठक क्रमांक किंवा इतर अनावश्यक मजकूर लिहू नये. तसेच कोणत्याही नावाने स्वाक्षरी करू नये, अन्य कोणतेही चिन्ह काढू नये किंवा ओळख पटविण्यासाठी कोणत्याही प्रकारची सांकेतिक खूण करू नये. जर कराल तर अगेन फसाल, म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाल. लक्षात ठेवा. नंतर काय? 6वा मुद्दा बघा, जो मी तुम्हाला सांगितला महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पृष्ठावर सुरू करावे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 जर सोडवला असेल, 1.5 पानावर आला असेल तर कट करा उरलेलं पान आणि त्याच्या मागे खाली पीटीओ लिहा आणि नवीन पानापासून प्रश्न क्रमांक 2 ला सुरुवात करा. तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नवीन पृष्ठावर सुरू करायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, जसं होऊ शकतं की आपण जेव्हा 20 प्रश्न सोडवायचे आहे तर होतं कधी कधी की प्रश्न क्रमांक 20 सोपा वाटतो, तर तुम्ही तुमचा पेपरची सुरुवात प्रश्न क्रमांक 20 पासूनही करू शकता. म्हणजे 20 नंतर मग 15वर, मग 15 नंतर 10व्यावर जाऊ शकता. फक्त जसं प्रश्न क्रमांक 1 आहे, 1चे जर 3 उपप्रश्न आहेत तर सगळे उपप्रश्न तुम्हाला एका जागेवरच लिहायचे आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ ब क जर येत असेल तर ते अ ब क तुम्हाला एकाच जागेवर लिहायचे आहे. जर तुम्ही त्याच्यातले 2 प्रश्न एका जागेवर लिहिले आणि दुसऱ्या जागेवर लिहिला तर 2 प्रश्न चेक होईल, दुसऱ्या जागेवर लिहिलेला त्याचा सबसेक्शन सी चेक होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पृष्ठावर तुम्हाला सुरू करायचे आहे. त्यानंतर 7वा मुद्दा बघा, प्रत्येक उत्तराच्या आरंभी त्याचा प्रश्न उपप्रश्न क्रमांक डाव्या बाजूला समासात त्या बॉक्समध्ये न चुकता सुवाच्य अक्षरात काटेकोरपणे नमूद करावा. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराखेर उत्तर संपल्याच्या निदर्शनार्थ एक आडवी रेषा ओढावी. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न संपला तर आडवी रेषा ओढा आणि उरलेली जागा कट करून टाका. नंतर उमेदवाराने प्रश्नाचे उपप्रश्न सोडविताना, जसं प्रश्न क्रमांक 1 चे अ ब क जर उपप्रश्न असतील सलगरित्या सोडवावेत. एक उपप्रश्न एका पृष्ठावर तर दुसरा उपप्रश्न काही पृष्ठे सोडून अथवा अन्य पृष्ठावर सोडविल्यास असा उपप्रश्न दुर्लक्षित करण्यात येईल. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 चा अ ब येत असेल आणि क नसेल तर तेवढी जागा सोडा, जेणेकरून नंतर तुम्ही शेवटी तो प्रश्न त्याच जागेवर तुम्ही तिथे काय करू शकता, लिहू शकता. नंतरचा मुद्दा बघा, 10वा जो पॉइंट आहे तो काय म्हटलाय 10व्या पॉइंट मध्ये, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकापेक्षा अधिक वेळा लिहू नका. चुकीने कदाचित असे लिहिले गेले तर त्याचे मूल्यांकन करू नये. असे वाटत असलेले असेल तर रद्द करावे, म्हणजे त्याला काट मारावी आणि काट करून तिथे मी रद्द केले आहे असं तिथे लिहिणं अपेक्षित आहे. उत्तराचा काही भाग फोडलेला असेल अथवा त्यावर रेघ मारली असेल तर तिथे रद्द केले असे लिहावे. मात्र स्वाक्षरी करू नये. जर स्वाक्षरी करत असाल तर ती सुद्धा एक प्रकारचा खून समजण्यात येईल आणि त्याच्या आधारावर देखील तुमचा पेपर डिस्क्वालिफाय केला जाऊ शकतो. त्यानंतर 11वा मुद्दा काय आहे, उत्तर समाप्त झाल्यानंतर त्या पृष्ठावर मोकळ्या राहिलेल्या जागा खेरीज मधले कोणतेही पृष्ठ कोरे सोडू नये. अनावधानाने कोऱ्या राहिलेल्या पृष्ठावर काट मारावी, सरळ काट मारावी. त्यानंतर जर कोरे राहिलेले असेल तर सरळ खाली लिहा पीटीओ म्हणून. ठीक आहे. उत्तर पुस्तिकेत उत्तर पाठोपाठ लिहावी, म्हणजे एका पाठोपाठ एक तुम्हाला उत्तर लिहायचे आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता. प्रश्न क्रमांक 20 पासून केला तर 20 पासून 15, 20, 15 पासून 10, 10 पासून 9 असंही करू शकता, पण पाठोपाठ लिहायचे, म्हणजे पेजेस ब्लँक मधात नाही सोडायचे आहे. ठीक आहे. उत्तर पुस्तिकेत उत्तरे पाठोपाठ लिहावी. नजर चुकीने एखादे पृष्ठ कोरे राहिल्यास त्यावर कृपया पृष्ठ उलटा किंवा पीटीओ जरी लिहिलं तरी पुरे आहे. आणि हे लक्षात ठेवा बरं की मधात कोणताही पेज तुम्हाला ब्लँक सोडायचा नाहीये, कारण जनरली झालेलं आहे असं विद्यार्थ्यांसोबत की त्यांनी 1-2 पेजेस उत्तर लिहायसाठी ब्लँक सोडले, नंतर बाकीचा पेपर नंतर लिहिला. तर काय होतं ना, जर तुम्ही ते पेजेस घाईघाईत तुमचे ब्लँकच राहून गेले तर जेव्हा चेक करणारा तुमचा पेपर चेक करतो तर त्याला जर दिसलं रे हे तर खाली पेजेस आहे, मग तो ते नंतरचे पेजेस बघत नाही आणि तो जो उरलेला पेपर असतो जो तुम्ही सोडवलेला असतो तो चेक होत नाही. असं बहुतेक वेळा युपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे. म्हणून सांगतोय, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अशा चुका करू नये. जर ब्लँक सोडलेलं असेल आणि शेवटी जर आपल्याला माहिती आहे की यार आता मला याचं उत्तर माझ्याकडे वेळ नाही, तर सरळ तिथे जाऊन पहिले काट मारा आणि तिथे पीटीओ लिहून ठेवा की जेणेकरून त्या इव्हॅल्युएटरला चेक करताना दिसेल की यांनी काट मारली आहे, म्हणजे यांनी पुढे प्रश्न सोडवलेले आहेत. ठीक आहे. 13वा मुद्दा काय, आयोगाकडून उमेदवारांना परीक्षेच्या वेळी पुरवण्यात येणाऱ्या उत्तर पुस्तिकेमध्ये दिलेल्या पृष्ठावरच उत्तरे नमूद करणे आवश्यक आहे. मुख्य उत्तर पुस्तिकेव्यतिरिक्त उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत पुरवणी उत्तर पुस्तिकेचा पुरवठा करण्यात येणार नाहीये. म्हणजे इथे पुरवण्या वगैरे मिळणार नाही. सरळ एक बुकलेट 60 पानाची तुम्हाला दिली जाईल, त्याच्यावरच तुम्हाला
हे पेपर आहे तो पूर्ण लिहायचा आहे. 14वा काय, कच्च्या टिपण्या अथवा हिशोब करण्यासाठी तुम्हाला पहिले 2 पानं दिलेले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कच्च्या टिपण्या वगैरे करायच्या आहेत, पण त्यामध्ये तुम्हाला नाव, गाव, प्राणी वगैरे काही तुम्हाला लिहायचं नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथे तुम्हाला कच्चं काम करताना, रफ वर्क करताना तिथे कोणत्याही म्हणजे कोणाची स्वाक्षरी करणं किंवा स्वतःची पर्यवेक्षक किंवा समवेक्षक यांच्या स्वाक्षरीची गरज आवश्यक नाहीये. त्यानंतर 15वा मुद्दा, उत्तर पुस्तिकेमध्ये उमेदवाराने उत्तर खोडलेले असेल, रद्द केले असेल, रेघ मारली असेल अशा ठिकाणी कोणतीही सही न करता उमेदवाराने फुली मारून रद्द केले असे ठळक अक्षरात लिहावे. तर हे काही नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 16वा बघा, प्रश्नपत्रिकेवर प्रवेश प्रमाणपत्रावर किंवा सुट्या कागदावर कोणत्याही प्रकारे अथवा कोणत्याही उद्देशाने कोणताही अनावश्यक मजकूर लिहू नये. असे केल्यास ते नक्कल करण्याच्या उद्देशाने केले आहे असे मानले जाईल, म्हणजे कॉपी समजले जाईल. बरं, म्हणजे आपल्याला सवय असते की प्रश्नपत्रिका आली तर आपण त्याच्यावर काहीतरी लिहून ठेवतो, असं काही करू नका. परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाचे पेपरचे कागद, मुद्रित पेपर, डायऱ्या, वह्या, टिपण्या, हे मार्गदर्शिका, पुस्तकातील पृष्ठे, नकाशे, पुस्तके इत्यादी अनधिकृत साहित्य स्वतःजवळ बाळगणे, कपड्यावर, हातावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर काही लिहून आणणे इत्यादी करिता सक्त मनाई, म्हणजे हे देखील कॉपी समजण्यात जाईल. ठीक आहे, अनधिकृत नकल साहित्याचा वापर केला असो अथवा नसो अशा उमेदवारांवर आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन केले असे समजून कारवाई करण्यात येईल. म्हणजे रस्टिकेट केला जाऊ शकतं, डिबार केला जाऊ शकतं, आयुष्यभरासाठी तुम्ही एमपीएससीची परीक्षा देऊ नाही शकत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि या उपरोक्त सूचनांचे तुम्हाला पालन करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर ही झालं पूर्ण उत्तर पुस्तिकेचं जे बुकलेट आहे. ठीक आहे, म्हणजे स्पेसिमेन कॉपी आहे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठीची, ती आपण सखोल त्याचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, ती कशी असते, काय असते, हे आपण इथे सखोल डिस्कशन केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ती काय आहे, ती म्हणजे आहे जसं प्रश्न क्रमांक 1 आहे, या प्रश्न क्रमांक 1 चे जर 3 उपप्रश्न आहे, 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 1 ब आणि प्रश्न क्रमांक 1 क, तर हे तीनही उपप्रश्न तुम्हाला पाठोपाठ लिहायचे. म्हणजे असं करू शकत नाही आपण की प्रश्न क्रमांक 1 चा अ आता लिहिला, मग दुसरा प्रश्न 2 लिहिला आणि बी नंतर लिहिला, मग सी नंतर लिहिला. याच्यामध्ये बी आणि सी चेक होणार नाही, फक्त चेक काय होईल, प्रश्न क्रमांक 1 अ चेक होईल, बाकीचे चेक होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांकाच्या अंतर्गत जे काही उपप्रश्न आहेत ते तुम्हाला पाठोपाठ लिहायचे आहे. जर तुम्हाला अ आणि ब येत असेल तर ते लिहा, आणि सी क साठी क जर येत नसेल, कन्फ्युजन असेल, तर तेवढी जागा सोडा आणि नंतर प्रश्न क्रमांक 2 ला सुरुवात करा. पण प्रश्नाचे जे उपप्रश्न आहेत ते एका जागेवर तिथे आलेच पाहिजे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या झाल्या जे उत्तर पुस्तिकेचा जो नमुना आहे तो आपण सखोलरित्या आपण इथे तपासलेला आहे. आणि तुम्ही मुख्य परीक्षेला जाण्याच्या आधी डेफिनेटली तुम्ही या बारीक बारीक ज्या गोष्टी याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही जी उत्तर पुस्तिकेचं जर हे स्पेसिमेन आहे, हा नमुना आहे, हा जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ऑलरेडी आम्ही टेलिग्रामवर या सगळ्या ज्या बेसिक माहिती आहे त्या तिथे आम्ही अपलोड केलेल्या आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एमपीएससीचा सिलेबस, मुख्य परीक्षेचा सिलेबस, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी काही जर तुम्हाला गरज असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. हा माझा नंबर आहे 8806242205 आहे. सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला कॉल करा. उत्तर लिखाण कसं करायचं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या कोणत्या बेसिक जर कोणत्या गोष्टी जर तुम्हाला माहित नसतील किंवा मुख्य परीक्षेचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, काय करायचं आहे, बॅच जॉईन करायची आहे, सगळ्यासाठी या नंबरवर तुम्ही मला कॉल करा आणि तुमचा डाऊट रिसॉल्व्ह करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.